नमस्कार मित्रांनो, मी सचिन निवेदा क्लिनिकमधून. निवेदाच्या मागील व्हिडिओत तुम्ही दिलेल्या भरघोस प्रतिसादाबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. आज देखील आपण अशाच एका नवीन विषयावर बोलणार आहोत जे स्टक इमोशन्स बद्दल आहेत. स्टक इमोशन्स म्हणजे मनात दाबून ठेवलेल्या भावना. आज मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे की या स्टक इमोशन्समुळे देखील आपण कसे गंभीर आजारांना निमंत्रण देतो, जसे की कॅन्सर. हे आपण थोडक्यात समजून घेऊया. चला तर मग याबद्दल थोडं अधिक समजून घेऊया. तर मित्रांनो, आज मी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे. कॅन्सर हा आजार अचानक होणारा नाही, तो अनेक वर्ष आपल्या शरीरात हळूहळू तयार होत असतो. आपण अशा काही गोष्टींबद्दल बोलणार आहोत की ज्या आपल्या रोजच्या जीवनात घडत असतात आणि हळूहळू त्या मोठ्या आजारांचे कारण देखील बनू शकतात. सर्वात आधी एक मी तुम्हाला उदाहरण सांगतो. काही लोक असे असतात की जे फॅक्टरीमध्ये केमिकल किंवा ऍसिडच्या वातावरणामध्ये काम करतात. दररोज त्या रसायनांचा धूर किंवा वास नाकाद्वारे त्यांच्या शरीरात जातो. हळूहळू ते फुफ्फुसांवर परिणाम करू शकतात आणि बऱ्याच वेळा लोकांना वर्षानुवर्ष काही समजत देखील नाही आणि अचानक एक दिवस मोठा आजार समोर येतो. हेच काही प्रमाणात कापूस शेतकरी जे वर्ग आहेत, जे कापूस शेतकरी आहेत, त्यांना देखील सेम प्रमाणामध्ये हा आजार जाणवू शकतो. काही शेतकरी आपल्या शेतामध्ये कीटकनाशक पेस्टिसाइड वर्षानुवर्ष फवारत असतात, नाकाला मास्क लावत नाही. म्हणून शेतकऱ्यांनी देखील या आजाराबद्दल समजून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. आजकाल आणखी एक मोठी समस्या आहे की आपला आहार. आपण रोज फळे भाज्या खातो, पण त्या फळांना किंवा भाज्यांना किती रसायने फवारलेली असतात याचा देखील आपण विचार कधी केलेला आहे का? म्हणूनच एक छोटी सवय लावा. फळे किंवा भाज्या खाण्यापूर्वी कोमट पाण्यात ती नीट स्वच्छ धुवून घ्या. ही छोटी सवय भविष्यात मोठ्या आजारापासून आपल्याला संरक्षण देऊ शकते. आता महिलांबद्दल एक सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगतो की ती आजकाल ब्रेस्ट कॅन्सरचे प्रमाण खूप वाढलेले आहे. अनेक वेळा आम्ही रुग्णांशी बोलतो तेव्हा एक गोष्ट लक्षात येते, बऱ्याच महिला मनातील भावना व्यक्तच करत नाही. त्या घरातील जबाबदाऱ्या, मानसिक ताणतणावामध्ये हे सगळं मनातच दाबून ठेवतात. पूर्वीच्या काळात अनेक सुनबाईंना खूप मानसिक त्रास सहन करावा लागायचा, पण त्या कधीही आपले दुःख व्यक्त करू शकत नव्हत्या. कारण पूर्वी दुःख व्यक्त करण्यासाठी काही प्लॅटफॉर्मच नव्हते. दीर्घकाळ चालणारा मानसिक आणि शारीरिक त्रास, त्यात दडपलेल्या किंवा कॉम्प्रेस झालेल्या भावना शरीरावर वेगळाच आघात करून जातो. म्हणूनच एक गोष्ट लक्षात ठेवा, मनातील भावना व्यक्त करणं खूप आवश्यक आहे. तुम्ही तुमचे दुःख, ताण, चिंता तुमच्या कुटुंबियांशी किंवा मित्रांशी बोलून मोकळे व्हा. पुरुषांमध्ये देखील काही कॅन्सर जास्त प्रमाणात दिसतात, विशेषतः माउथ कॅन्सर आणि प्रोस्टेट कॅन्सर. तंबाखू, गुटखा, सिगारेट ही सर्वच अनेकांना लहान वाटतात, परंतु याचा पुढे जाऊन खूप मोठा आजार बनू शकतो हे सहजासहजी लोकांच्या लक्षात देखील येत नाही. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे दीर्घकाळ चालणारे आजार. काही लोकांना वर्षानुवर्ष कॉन्स्टिपेशन्स किंवा ऍसिडिटीचा त्रास होतो, पण ते त्यावर योग्य उपचार करत नाही. हे फक्त अँटी ऍसिडिक गोळ्या घेऊन तो दाबून टाकण्याचा प्रयत्न करतात. पण मित्रांनो, तुम्हीच सांगा, त्रास दाबून ठेवणं म्हणजे आजार संपला असं होत नाही. तो त्रास शरीरात कुठेतरी साठत असतो आणि बऱ्याच वर्षानंतर तो मोठ्या समस्येत रूपांतरित होऊ शकतो. म्हणूनच आता मी तुम्हाला एक खरा अनुभव सांगतो. मी एक 18 वर्षाच्या मुलाला भेटलो. मुलगा माझ्याकडे ॲज अ पेशंट्स म्हणून आला होता. त्याला ब्लड कॅन्सर झाला होता. खूप तपासण्या केल्या, खूप इन्व्हेस्टिगेशन्स केले, त्या पाठीमागचे कारण स्पष्ट सापडत नव्हते. नंतर जेव्हा त्याची फॅमिली हिस्ट्री पाहिली तेव्हा समजले की त्याचे आई वडील वेगळे राहत होते. घरात सतत भांडणं आणि तणाव होता. त्या मुलाने खूप मानसिक आणि शारीरिक त्रास सहन केला होता. अशा परिस्थितीत शरीरावर आणि मनावर होणारा परिणाम आपण दुर्लक्ष करू शकत नाही. तो आपला त्रास आपण तो सहन करत असतो. म्हणूनच मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, शरीर आणि मन हे दोघेही एकमेकांशी जोडलेले आहेत, इंटरकनेक्टेड आहेत. जर आपण आपल्या भावना दाबून ठेवल्या, जर आपण आजाराकडे दुर्लक्ष केलं आणि जर आपण चुकीची जीवनशैली ठेवली, तर हळूहळू त्याचे परिणाम आपल्या शरीरावर दिसू लागतात. म्हणूनच आजपासून काही सवयी बदला. योग्य आहार घ्या, तंबाखू आणि धूम्रपान टाळा, रसायनांच्या संपर्कात असाल तर मास्क लावा, आपल्या भावना दाबून ठेवू नका आणि कोणताही आजार होत असेल तर योग्य वेळी उपचार घ्या. काही पेशंट्स आमच्याकडे असे देखील येतात ना, ज्यांचे सांधे दुखतात, त्यांचे गुडघे दुखतात, परंतु ते काय करतात ना, कित्येक वर्ष हा आजार
दाबून ठेवतात, पेन किलर घेतात, स्टेरॉइड घेतात, त्यातून हा आजार दाबून ठेवला जातो. मग यातून नॅरो बोन्सचा देखील धोका उद्भवू शकतो. नॅरो बोन्सचा धोका उद्भवल्याने ऍट द एंड लास्ट स्टेज तुम्ही कॅन्सरला देखील निमंत्रण देऊ शकता. तर मित्रांनो, तुम्हाला मी हेच सांगतो, स्टक इमोशन्स कधीही ठेवू नका. कोणताही आजार झाला, ऍसिडिटी असू दे, कॉन्स्टिपेशन असू दे, हाडांचे सांध्यांचे आजार असू देत, किंवा तुम्हाला मानसिक लागलेला एक आजार किंवा ग्रहण असू द्यात, ते आजार तुम्ही स्वतः समूळ नष्ट करत नाही, परंतु व्यक्त व्हा, योग्य ठिकाणी उपचार घ्या. व्यक्त झाल्याने, योग्य उपचार घेतल्याने, त्या आजाराशी मुळाशी गेल्याने तुम्ही तो आजार समूळ नष्ट करू शकता आणि भविष्यात गंभीर आजारांपासून तुम्ही दूर राहू शकता. तर थोडक्यात मला तुम्हाला हेच सांगायचंय, नॅरो बोन्स, ऑस्टिओआर्थरायटिस कित्येक दिवस जर तुम्ही दाबून ठेवले तर 100 पैकी 2 ते 3 लोक अशी आम्ही पाहिलेले आहेत की त्यांना हाडांचा कॅन्सर देखील झालेला आहे. यापैकी जर तुम्हाला कोणती लक्षणं असतील तर आजच खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा. नी वेदा क्लिनिकच्या नी एक्सपर्ट डॉक्टरांशी तुमची अपॉइंटमेंट बुक करा आणि गंभीर आजारांपासून तुम्ही कसे दूर राहाल याची तुम्ही काळजी घ्या. धन्यवाद.